सपना ही सुषमाताईंची सून होती. ती सुषमाताईंचा खूप रागराग करायची, पण सुषमाताई मात्र आपल्या नातवाला खूप जीव लावायच्या. अरे काय झालं माझ्या बाळाला? रडू नकोस बाळा, आजी आत्ता लगेच दुधाची बाटली घेऊन येते. स्वयंपाकघराच्या 4 भिंतींवर आदळल्यानंतर सुषमाजींचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. त्यांच्या हातात दुधाची बाटली होती, ज्यामध्ये त्या कोमट दूध ओतत होत्या आणि त्यांचा 1 वर्षाचा नातू आयुष समोरच्या हॉलच्या जमिनीवर बसून खाली लोळत रडत होता. सुषमाजी त्याला हाक मारून शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या छोट्या वादळाला शांत करणे तिच्या हातात नव्हते. फक्त शांत राहा माझ्या बाळा, बस दूध तयार आहे. पण दुधाच्या बाटलीत दूध ओतल्यानंतर ती आयुषपर्यंत पोहोचण्यापूर्वीच एका कर्कश आवाजाने घराची शांतता भंग केली. हे काय आहे आई? हद्दच झाली. आता तुम्ही एकही काम व्यवस्थित करू शकत नाही. ही सपना होती, त्यांची सून सपना. जवळजवळ रागाच्या स्वरातच ओरडत होती ती. जलद पावलांनी हॉलमध्ये शिरली. आयुषला मांडीवर उचलून ती तिच्या सासूबाईंकडे जळत्या नजरेने पाहू लागली. सुनबाई काय झालं? मी काय केलं? सुषमाजींनी आश्चर्याने विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर निरागसता होती. दुधाची बाटली अजूनही त्यांच्या हातात होती. तुम्ही काय केलं हे तुम्ही मला विचारत आहात? सपनाचा आवाज अधिकच तीव्र झाला. ती आयुषला मांडीवर घेत म्हणाली, माझ्या मुलाची अवस्था बघा. त्याचे सर्व कपडे घाणेरडे आहेत, त्याचे हातपाय मातीने माखलेले आहेत आणि हा बिचारा मुलगा जमिनीवर पडलेला आहे आणि ओरडत आहे. मी गेल्यानंतर तुम्ही त्याची अशी काळजी घेता? सुषमाजींचा चेहरा खाली पडला. त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या की अरे, मी नुकतीच त्याच्यासाठी दूध ओतण्यासाठी गेली होती. जर मी त्याला बेडवर बसवले असते तर तो पडला असता ना, म्हणूनच मी त्याला खाली जमिनीवर बसवले आणि निघून गेली. तो एक लहान मुलगा आहे, तो त्याचे हातपाय तर इकडे तिकडे हलवेलच की. बरं, मग तुम्ही त्याला चटईवर बसवू शकत नव्हतात का? तुम्ही त्याला जमिनीवर का बसवले? सपनाने लगेचच विचारले. तिचा राग आता उसळत होता. मग तिने एका कोपऱ्यात ठेवलेल्या आयुषच्या घाणेरड्या कपड्यांकडे पाहिलं. अरे देवा, पूर्वी तुम्ही आयुष छोटे छोटे कपडे धुवून स्वच्छ ठेवायचात, पण आता तुम्ही तेही धुतलेले नाहीत. मला समजत नाही. मी सकाळी सर्व काम पूर्ण करून मग बाहेर पडते, मग तुम्ही दिवसभर काय करत असता? तुम्ही लहान मुलाची जबाबदारी नीट सांभाळू शकत नाहीत का? सपनाचे कटू बोलणं ऐकून सुषमाजींचे मन दुखावले. त्यांच्या मनात एक वादळ उठत होते. सुनबाई, तू हे काय म्हणतेस? त्यांच्या आवाजात थरथर होती. तुला काय माहीत आहे की मला दिवसभर काय काम करावी लागतात? घरात किती काम असतात? त्याशिवाय लहान बाळाला कधी शेक बनवून देते तर कधी दलिया. हे सगळं एकटीने करणं किती कठीण आहे हे तुला कसं कळणार? सपनाने सुषमाजींकडे एका नजरेने पाहिले. बस करा आई, मला सगळं माहीत आहे. घरात किती कामं असतात. साफसफाईसाठी घरात मोलकरी नेते, सकाळचा नाश्ता आणि भाजी मी बनवून जाते. मग तुमच्याकडे काय काम करायला? माझ्या मुलाची अवस्था तर बघा. सपनाने आयुषला हलकेच हलवले. ज्याच्या कपड्यांवर मातीचे डाग आणि दुधाचे फवारे दिसत होते. तो इतके घाणेरडे कपडे घालतोय, तुम्ही त्याचे कपडेही बदलू शकत नाही का? सुषमाजींनी एका दीर्घ श्वास घेतला, जणू त्या त्यांच्या आतल्या वेदना दाबण्याचा प्रयत्न करत होत्या. सुनबाई, सकाळपासून माझं शरीर दुखत होतं. मला थोडा तापही आहे. आयुष आज मला खूप त्रास देत होता, तरीही मी. सपनाने त्यांचे बोलणे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना अडवले. बस करा आई, जेव्हा बघावं तेव्हा तुम्हाला काही ना काही निमित्त सापडतं. जर तुम्हाला कामच करायची नसतील तर ते स्पष्टपणे सांगा ना, मी आयुषसाठी डे केअर शोधून घेईन. असे म्हणत सपनाने त्याच्या हातातून दुधाची बाटली हिसकावून घेतली आणि आयुषला मांडीवर घेतले आणि जलद पावलांनी तिच्या खोलीकडे निघाली. स्वयंपाकघरात एकट्याच उभा राहून सुषमाजींचे डोळे ओले झाले होते. दुःखी मनाने त्या त्यांच्या खोलीत आल्या आणि बेडवर पडल्या. सकाळपासूनच त्यांची तब्येत बिघडली होती. थोडा तापही अंगही दुखत होतं आणि तरीही त्या आयुषच्या मागे धावत राहिल्या.
इतके बोलूनही सपनाने एकदाही त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले नाही. हे काही नवीन नव्हतं. सपनाचा हा रोजचा स्वभाव होता. जरी सुषमाजी दिवसभर कामात बुडाल्या असल्या तरीही ते बरे असोत किंवा नसोत, सपनाला फक्त त्यांना टोमणे मारण्याची संधी हवी होती. सपना त्यांच्या खोलीत गेली. तिने आयुषला तिच्या मांडीवरून खाली घेतले. अनेक क्षणार्धात त्याचे घाणेरडे कपडे बदलू लागली. तिचा राग प्रत्येक हालचालीतून स्पष्ट दिसत होता. ती सतत बडबडत होती. तिने आयुषला दुधाची बाटली दिली आणि त्याला पाळण्यात ठेवले. ती स्वतः बेडवर पडली आणि तिचा फोन काढला. हा रोजचा दिनक्रम होता. कामावरून परतून खोलीत पाऊल ठेवताच तिची आई तिला फोन करायची. हो आई, मी नुकतेच घरी पोहोचले, सपना फोनवर म्हणाले. तिच्या आवाजात थकवा आणि चिडचिड स्पष्टपणे दिसत होती. मी तुला काय सांगू आई, आज पुन्हा तेच नाटक. मी घरी पोहोचले तेव्हा आयुष जमिनीवर पडलेला होता. माझे मूल भुकेने रडत होते. त्याशिवाय सर्व कपडे घाणेरडे होते. ना मुलाची काळजी घेत, ना घरातील कोणतेही काम करत. दुसऱ्या बाजूने सपनाची आई शांतीदेवी लगेच आगीत तेल ओतत म्हणाली, अरे ही तर हद्दच झाली. सपना, तू दिवसभर नोकरी कर, खूप काम करत असतेस, आणि ती म्हातारी बाई घरी काय करत असते? ती फक्त तिचा मोबाईल वापरत असेल किंवा झोपत असेल. मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी तर आजीचीच आहे ना. सपनाने एक दीर्घ श्वास घेतला. जणू तिला तिच्या आईसमोर तिच्या सर्व निराशा ओतायच्या होत्या. हो आई, मी काय करू? सकाळी नाश्ता बनवते, भाज्या चिरते, नोकराला काम समजावून सांगते, आणि मग कामाची धावपळ, आणि त्यावर घरी आल्यानंतर ही अवस्था. आईला फक्त सबबी कशी काढायची हे चांगलंच माहीत आहे. माझे शरीर दुखत होते, मला ताप होता, दररोज तेच नाटक. शांतीदेवींनी पटकन उत्तर दिले. ताप? अरे ही सगळी सबबी आहेत बेटी. तुला काय माहीत, ती दिवसभर TV मालिका पाहत बसत असणार. बरं ते सोड, तू स्वतःला का अस्वस्थ करून घेतेस? ती स्वतःचा आनंद घेत आहे आणि तू काळजीत राहत आहेस. रवी टूरवरून कधी परत येणार आहे ते सांग. तो उद्या रात्री परत येईल. आई, माझे फोनवर बोलणे झाले होते. दोन्ही आई मुलीमध्ये तासभर संभाषण चालू राहिले. सपनाने तिच्या आईला ती जिथे काम करते त्या खाजगी शाळेतील लहान मोठ्या गोष्टी, घराची परिस्थिती, अगदी जेवणासाठी काय शिजवले जाते याबद्दल सर्व काही सांगितले. आणि शांतीदेवी ही सर्व माहिती नातेवाईकांना सांगण्यास उशीर करत नव्हती की आमची सपना किती ते मेहनत करते हे ती फोनवर सांगते नातेवाईकांना सांगायची. दिवसभर काम कर, मग घरातील कामे, आणि त्यावर सासूबाई अजिबात मदत करत नाहीत. आमच्या मुलीला कोणत्या प्रकारचा सासर मिळाला आहे देव जाणे. इथे सुषमाजी अजूनही बेडवर डोके हातात धरून पडलेल्या होत्या. सपनाच्या आईचे शब्द त्यांच्या कानावर अनेक वेळा पोहोचले होते. प्रत्येक वेळी त्यांना एक वेदना जाणवत होती. त्यांची नजर पुन्हा पुन्हा त्या फोटोवर थांबायची ज्यामध्ये त्या त्यांच्या मुलाचा रवीसोबत हसत उभ्या होत्या. जर मी ही गोष्ट रवीला सांगितली तर मी त्याला जास्त त्रास देईन का, असंही तो फक्त त्याच्या पत्नीचेच ऐकले. त्यांनी विचार केला. सुषमाजींना आता असे वाटू लागले होते की त्या कितीही काम करत असल्या तरी या घरात त्यांची किंमत कवडी मोल आहे. आज त्यांचं शरीर दुखत होतं, त्यांना ताप आला होता. तरीही त्यांनी आयुषची काळजी घेतली, घरातील काम पूर्ण केली. पण सपनाला फक्त त्यांच्यातच चुकाच दिसत होत्या. बऱ्याच वेळा त्यांना हे घर सोडण्याचा विचारही आला, पण पुढच्या क्षणी एक प्रश्न पडायचा की मी कुठे जाऊ? आता हेच माझं एकमेव ठिकाण आहे. आजपासून सुषमाजी त्यांच्या भूतकाळात डोकावू लागल्या. एक काळ असा होता जेव्हा त्या स्वप्न पाहायच्या, त्यांना कुठेतरी जायचं होतं. डोंगराच्या थंड हवेत हात पसरवायचे होते. उंचावरून कोसळणारे धबधबे, बर्फात छदित झालेले पर्वत, रंगीबेरंगी जत्रांचा आनंद पाहायचा होता. त्यांचं लहानपणी अनेक छंद होते. जेव्हा जेव्हा त्या त्यांच्या आईवडिलांना काही म्हणायच्या तेव्हा त्यांना हे सांगितले जायचे की तुला जे काही करायचं आहे, जे काही करावंसं वाटत आहे ते लग्नानंतर सर्व काही कर. आता घरकाम शिक, अभ्यास पूर्ण कर, आणि तेही मान्य करायचे. त्या त्यांच्या वडिलांचा आदर करण्याच्या आधी आईच्या सूचनांचा आदर करायच्या.
त्यांनी चांगला अभ्यास केला, पण लग्नानंतर त्यांना मिळालेल्या नवीन आयुष्यात त्यांच्यासाठी काहीही नव्हते. जबाबदाऱ्यांनी स्वप्नांची जागा घेतली. सासूचे टोमणे, घरकाम, नातेवाईकांच्या अपेक्षा आणि नवऱ्याच्या उदासीनतेचे हळूहळू त्या खेळकर मुलीला एका कोपऱ्यात ढकललेले. नोकरीचा उल्लेख करताच त्यांना सांगितले गेले की तू तर फक्त घर सांभाळ, तू या घरची सून आहेस. सुनेसारखे जग त्यांना ना काम करू दिले जात होते, ना त्यांचे छंद पूर्ण करू दिले जात होते. त्या दिवसाच्या सुरुवातीला कामाला सुरुवात करायच्या आणि रात्रीपर्यंत पूर्णपणे थकून जायच्या. मग मुलगा रवीचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण जग त्याच्याभोवती काळजी घेण्यात वेळ जाऊ लागला. त्यांच्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ जबाबदाऱ्या पार पाडण्यातच गेला. त्यानंतर कोरोना काळात त्यांनी त्यांचे पती गमावले, पण आई आणि मुलाने एकमेकांची खूप काळजी घेतली. त्यांचा मुलगा रवी लग्नाच्या वयाचा झाला होता. सुषमाजींना नेहमीच मुलीची कमतरता जाणवायची. कधीकधी जेव्हा त्या त्यांच्या मैत्रिणींना चित्रपट पाहताना, मॉलमध्ये जाताना, मुलींसोबत खरेदी करताना पाहत असत, तेव्हा त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वेदना जाणवत आहे असे त्यांना वाटायचे की जेव्हा सून येईल तेव्हा त्यांनी सुनेच्या रूपात एक मुलगी मिळेल. आणि मोठ्या आशेने त्या सपनाला त्यांची सून म्हणून घेऊन आल्या. पण सपना तिच्या जगात व्यस्त होती. सकाळी लवकर घरातील काही काम केल्यानंतर ती तिचे टिफिन पॅक करून कामावर निघून जायची. संध्याकाळी परत आल्यावर ती थेट तिच्या आईशी फोनवर बोलू लागली. तिच्या मागे सुषमाजी होत्या, ज्या संपूर्ण घराची काळजी घेत होत्या. त्यांच्या मुलाच्या लग्नापूर्वी त्या कमीत कमी अधूनमधून त्यांच्या मैत्रिणीसोबत किती पार्ट्यांमध्ये जात असत. कधी कोणाचा लग्नाचा वाढदिवस असायचा, कधी कोणाच्या घरी धार्मिक मेळावा असायचा, कधी कोणाचा वाढदिवस असायचा. किमान तिथे जाऊन ते हसायच्या. तरी पण आता जणू आनंद त्यांच्या आयुष्यातून निघून गेला आहे असं वाटत होतं. आता त्यांचा नातू आयुष काळजी घेणे, त्यांची काळजी घेणे, आता त्याला स्वच्छ करणे, त्याचं खाणं पिणं, भांडी धुणे, संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. जेव्हा एके दिवशी त्या निराशेने सपनाला म्हणाल्या की सुनबाई प्लीज मला थोडीशी मदत कर, मी खूप थकले, तेव्हा सपनाने त्यांना स्पष्टपणे उत्तर दिले की मी नोकरी करत आहे. शाळेतून परत आल्यानंतर मी आणखी किती काम करू, तुम्ही दिवसभर घरीच असता, तुम्ही थोडेफार काम करू शकता ना. हे शब्द सुषमाजींच्या आतोड्यांसारखे घुमत राहिले. फक्त नोकरी करणे म्हणजे काम करणे असते का? घरकाम करणे याला काहीच महत्त्व नसतं का? त्यांच्यासाठी सपना आता फक्त एक सून राहिली नव्हती, तर ती एक बॉस झाली होती. आणि त्या स्वतः फक्त एक घरकाम करायच्या महिला बनल्या होत्या, ज्यांच्याकडून काम वेळेवर आणि कोणतीही चूक न करता व्हायला हवे होते. आज त्यांनाही बरे वाटत नव्हते. दिवसभर त्यांचे डोके जड होते. तरीही त्यांनी आयुषची काळजी घेतली. संध्याकाळ झाली होती, पण त्यांची सून सपना अजूनही फोनमध्ये व्यस्त होती. म्हणून त्या स्वतः उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या आणि डाळ बनवली. रात्री जेवण वाढले. जेव्हा ते जेवायला बसले तेव्हा सपना त्यांना बोलली की हे काय बेचव डाळ बनवली आहे, इतकी फिक्कट डाळ तर माझ्याकडून खाल्लीही जाणार नाही, तुम्ही स्वतःच खा. असं म्हणत सपनाने मोबाईल उचलला आणि स्वतःसाठी पिझ्झा मागवला. हे सर्व पाहून सुषमाजींचा धीर सुटला. दररोजप्रमाणे सपनाने तिचा मुलगा आयुषला त्यांच्या शेजारी झोपवले. आयुष सुषमाजींच्या शेजारी गाढ झोपला होता, पण सुषमाजींच्या डोळ्यात झोपेचा पत्ताही नव्हता. त्या बेडवर पडलेल्या होत्या, त्या शांतपणे अश्रू पुसत होत्या. स्वतःशीच बडबडत होत्या, आता बस झालं, आता माझ्याकडून सहन होत नाही, आता मला स्वतःसाठी उभे राहावे लागेल. माझ्या आयुष्याचेही काही मूल्य आहे आणि मी ते सिद्ध करेन. त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठत होते. हे रोजचे नाटक, हे टोमणे, हे तिरस्कार आणखी किती सहन करणार. त्या करत होत्या की नातेसंबंध जबरदस्तीने बांधले जात नाहीत. जेव्हा एक पक्ष नातेसंबंध टिकून इच्छित नाही तेव्हा नातेवाईकांना दुसरा किती काळ ते टिकून ठेवणार. त्यांच्या सहनशीलतेची मर्यादा आता संपत आली होती. त्यांना या घरात मोलकरणीसारखे नव्हते, तर सन्मानाने आणि स्वाभिमानाने
राहायचे होते. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. सकाळच्या पहिल्या किरणांसोबत सुषमाजींचा फोन वाजला. स्क्रीनवर त्यांच्या घरी मैत्रिणी मंजूचे नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. सुषमा, ऐक ना, आम्ही सर्वजण वृंदावनला 2 दिवसांच्या सहलीला जात आहोत. आम्हाला माहीत आहे की तुझा उत्तर नेहमीप्रमाणे नाहीच असणार, पण तरीही मी एकदा विचारण्याचा विचार केला. तू येणार आहेस का नाहीस? आम्ही कान्हाजींचे दर्शन घेऊन येऊ. आपल्याला थोडी शांती मिळेल. सुषमाजींचे हृदय वेगाने धडधडत होते. त्यांना आठवतही नव्हतं की त्यांना शेवटचं त्यांनी शेवटचं त्यांच्या मनाचं सुषमाजींचे हृदय वेगाने धडधडत होते. त्यांना आठवतही नव्हतं की त्यांनी शेवटचं त्यांच्या मनाचं कधी ऐकलं होतं. वृंदावन, कान्हाजींचे दर्शन घेऊन किती वर्ष झाली होती. घरातील कामं, आयुष्याची जबाबदारी, स्वप्नाचे टोमणे या सर्वांनी त्यांचे आयुष्य ओझं बनले होते. पण आज मंजूच्या आवाजाने त्यांच्या आतल्या सुषमाला जागृत केले होते, ज्या एकेकाळी स्वप्नांनी आणि छंदांनी भरलेल्या होत्या. जास्त विचार न करता त्या म्हणाल्या, हो मंजू, मी सुद्धा तुमच्यासोबत येईन. मंजूच्या आवाजात आश्चर्य आणि आनंदही होता. तू तर नेहमीच नकार द्यायचीस, पण काही हरकत नाही, संध्याकाळी 7 वाजून निघूया. सुषमाजींनी फोन ठेवला. खरं त्यांच्या मनात थोडीशी घबराट होती की सपना काय म्हणेल, कारण त्यांना माहीत होतं की जर त्यांनी 2 दिवस सांगितले तर सपना त्यांना जाऊन देणार नाही. शेवटी आयुष्याच्या जबाबदाऱ्या आणि घरातील कामं कोण सांभाळणार? त्यांनी विचार केला की सपना कामावरून परतल्यानंतर त्यांनी तिला सहजपणे सांगितले, सुनबाई, माझ्या मैत्रिणी वृंदावनला जात आहेत कान्हाजींना भेटायला म्हणून. त्यांच्यासोबत मीही 1 दिवस जाण्याचा विचार करत आहे. मी आज संध्याकाळी जाईन आणि उद्या परत येईन. असंही रवी आज रात्री टूरवरून परत येईलच ना? फोनवर काहीतरी स्क्रोल करत असलेल्या सपनाने डोळे न उचलता उत्तर दिलं, ठीक आहे आई, ही फक्त एका दिवसाची गोष्ट आहे ना, जाऊ शकता. ती मनात विचार करत होती की किमान एका दिवसासाठी घरात शांतता तरी मिळेल. आयुषची काळजी घेणे ही काही मोठी गोष्ट नाही आणि मी रविवारीही उशिरा झोपू शकते. माझी सासू सकाळी लवकर उठवून त्रास देऊ लागते. ती मला नीट झोपूनही देत नाही. बॅग पॅक करताना सुषमाजींची नजर तिच्या जुन्या रेशमी साडीवर पडली. त्यांनी ती वर्षापूर्वी विकत घेतली होती, पण त्यांना ती साडी घालण्याची संधी कधी मिळालीच नाही. त्यांनी ती त्यांच्या बॅगेत ठेवली. मी फक्त नवीन साडी घालून कान्हाजींना भेटायला जाईल असा त्यांनी विचार केला, पण त्यांचे मन उत्साह आणि चिंतित यांच्यातलं डोलत आहे. संध्याकाळी 7 वाजता सुषमाजी त्यांच्या मैत्रिणींसोबत वृंदावनला निघाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. दरम्यान घरी सपनाने तिच्या आईशी फोनवर बोलणे संपवले. आयुष पाळण्यात गाढ झोपलेला होता आणि स्वयंपाकघरात जेवण बनवले जात होते. सपनाच्या चेहऱ्यावर थोडा आराम होता, निदान ती स्वतःशीच बडबडत होती. 1 दिवस सासूच्या त्रासाने मला आराम मिळाला नाही असो, ती दिवसभर गिधाडासारखी फिरत राहते. ती मला रविवारही शांत झोपू देत नाही. तिने विचार केला, आयुषची काळजी घेण्यात काय गोष्ट आहे. मी 1 दिवस ते सहज हाताळेन. रात्री 1 वाजता तेव्हा रवी त्याच्या टूरवरून परतला तेव्हा तो थकलेला होता. सपना अर्धवट झोपेत होती. मी जेवण गरम करून का, तिने झोपले आवाजात विचारले. रवीने होकार दिला आणि जेवल्यानंतर तो जाऊन बेडवर कोसळला. पण दोघांनीही डोळे मिटताच खोली आयुषच्या आवाजाने प्रतिनिधित्वात झाली. तो मोठ्याने रडू लागला. तो भुंकेने रडत होता. सहसा तो नेहमीच त्यांच्या आजीजवळ झोपायचा, म्हणून रात्री त्याला दूध पाजण्याची जबाबदारी त्यांच्या आजीचीच होती. पण आज सपनाला त्याची काळजी घ्यावी लागली. सपना अस्वस्थ झाली आणि ती उठली आणि गरम दूध केले आणि त्याला बाटली दिली, पण तिचे डोळे झोपेनं जड झाले होते. आयुष, गप्प बस, आईला झोप येते, ती बडबडली. पण आयुष ऐकायला तयार नव्हता. बाटली फेकून तो कधी सपनावर उडी मारायचा, कधी रवीला लाथ मारायचा. थकव्यामुळे रवी गाढ झोपेत गेला होता, पण
स्वप्नांचा संयम आता सुटत चालला होता. आयुष, तिने चिडून म्हटले आणि त्याला मोबाईल दिला, पण आयुषने मोबाईल बाजूला टाकला आणि जोरजोरात रडू लागला. सकाळी 8 वाजता जेव्हा आयुष अखेर झोपी गेला तेव्हा सपना बेडवर कोसळली. पण 10 मिनिटं झाली नव्हती. तोच दूधवाल्याची घंटा वाजली आणि ती पुन्हा आदरली. आता कोण आहे? सपना चिडून उठली. तिने दूध घेतले आणि ते गॅसवर उकळायला ठेवले आणि पुन्हा जाऊन खोलीत झोपली. पण ती झोपेतून उठताच मोलकरणीने बेल वाजवली. ती बाहेर आल्यावर तिने पाहिलं की सर्व दूध गॅसवर सांडलेले आहे. अरे देवा! सपनाने तिचे डोके धरले. हेही गेलं आहे, ती बडबडली. सपनाने मोलकरणीवर सर्व काही साफ करण्याची जबाबदारी सोपवली. आतापर्यंत तिला भूकही लागली होती. स्वयंपाकघरात काहीही शिजलेलं नव्हतं. तिला काही शिजवायचेही नव्हते, म्हणून तिने बिस्किट आणि नमकीन खाऊन काम केले. दरम्यान आयुष पुन्हा जागा झाला आणि त्याच्या ओरडण्याने स्वप्नाची डोकेदुखीही वाढली. रवी, उठ ना! तिने चिडून रवीला उठवले. बघ, आयुषची काळजी घे. मी थकले आहे. रवी डोळे चोळत म्हणाला. सपना, मला झोप येते. मला 2 दिवसांपासून झोप लागलेली नाही. मी काल रात्री उशिरा परतले आहे. तू सांभाळ कर. त्याला सपना रागवली होती. हो, मीच केलंच पाहिजे. आई एका दिवसासाठी गेल्या आणि माझ्यासाठी इतका त्रास सोडून गेल्या. ती ओरडली. पण रवी पुन्हा झोपी गेला. दुसऱ्या बाजूला वृंदावनात सुषमाजी मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या. त्यांच्या मैत्रिणीचे हास्य आणि भजनांचे गोड सूर त्यांच्या कानांना आनंद देत होते. कान्हाजींच्या मूर्तीसमोर उभ्या राहून त्यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या हृदयाला एक वेगळी शांती जाणवली. पण इथे त्यांचे घर युद्ध क्षेत्रापेक्षा कमी दिसत नव्हते. आयुषसाठी लापाशी बनवत असताना स्वप्नाची नजर मुलाच्या घाणेरड्या कपड्यांवर पडली. अरे, अर्धा दिवस उलटून गेला आहे आणि मी अजून त्यांचे कपडेही बदललेले नाहीत. तिने स्वतःला शिव्या दिल्या. तिने स्वतः सकाळपासून आंघोळी केली नव्हती. तिने घराभोवती पाहिलं तेव्हा सगळीकडे काही ना काही पसरले. रवी ही काही वेळात जागा होणार होता. तो उठताच जेवण मागणार होता. सपनालाही खूप भूक लागली होती. मग तिने पटकन तिचा मोबाईल उचलला आणि जेवण मागवले. तिला वाटलं की थोडा आराम मिळेल. जेवण झाल्यानंतर सपना इतर कामात व्यस्त झाली. पण काम संपत नव्हते. कपडे धुणे, आयुषची काळजी घेणे आणि गोंधळलेले घर दुरुस्त करणे यात किती दिवस कधी गेला हे तिला कळलेही नाही. ती स्वतःशीच बडबडत होती. आता जर आई आली असती तर तिला थोडे आराम मिळेल. निदान ती आईची काळजी तर घेईल. पण घड्याळाचे काटे रात्रीकडे सरकत होते आणि सुषमाजींचा पत्ताच नव्हता. सपनाने फोन उचलला आणि सासूचा नंबर डायल केला. एकदा, दोनदा, तीनदा बेल वाजवली, पण काहीच उत्तर आले नाही. दरम्यान सपनाच्या आईचा फोन वारंवार वाजत होता. पण सपनाकडे तिच्या रोजच्या तक्रारींची मालिका सुरू ठेवण्यासाठी इतका वेळ नव्हता. तिने तिच्या आईच्या फोनकडे दुर्लक्ष केले. आता मी आईला काय समजावून सांगू? ती चिडली असती. ती जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. पण मग आयुष पुन्हा ओरडू लागला. त्याची भूक आणि खोडसाळपणा स्वप्नांचा संयम शोषत पुन्हा त्या रागाच्या भरात त्यांनी सुषमाजींना पुन्हा केले लावला. पण जेव्हा तिला उत्तर मिळाले नाही तेव्हा तिचा राग भडकला. आयुष अजूनही रडत होता. आता खूप झालं, ती ओरडली आणि रागाच्या भरात आयुषला धडपड मारली. आयुषच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज घरात घुमला. तेवढ्यात रवी धावत आला. सपना, हे काय आहे? तू एका लहान मुलाला मारायला सुरुवात केलीस? त्याच्या आवाजात आश्चर्य आणि रागही होता. मग मी काय करू रवी? सपनाचा चेहरा रागाने, थकव्याने लाल झाला होता. तुझी आई विचार न करता बाहेर फिरायला निघून गेली आहे. ती फोनही उचलत नाही आहे आणि फोन करतही नाही आहे. आणि तुला माझी अजिबात पर्वा नाही. आणि मी काय करू विचार केला आणि काय झालं? माझा संपूर्ण विचार उद्ध्वस्त झाला. ती ओरडत डोके धरून बसली. तेवढ्यात तिच्या आईने तिला फोन केला. फोन सपनाने पटकन उचलला आणि मोठ्याने ओरडली. काय झालं आई? तू वारंवार फोन का करत आहेस? माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तू मी वारंवार त्रास देत आहेस. मी कधीच कंटाळले नाही.
आता फोन करू नकोस असं म्हणत तिने डिस्कनेक्ट केला. खोलीतून रवीचा आवाज आला. सपना, आयुषला काहीतरी खायला दे. कदाचित तो काहीतरी खायला दे. कदाचित तो भुकेने रडत असेल. तो आयुषला मांडीवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. सपनाने रागाने स्वयंपाकघराकडे पाहिलं, पण तिथे काहीही तयार नव्हतं. तिने पुन्हा सुषमाजींना फोन करायला सुरुवात केली, पण उत्तर न मिळाल्याने तिचा राग आकाशात भिडला होता. कारण ती म्हणाली होती की मी आज संध्याकाळपर्यंत परत येईल. मग ती कुठे होती? आता रात्रीचे 10 वाजले होते आणि तुझी आई कुठेच दिसत नाहीये. ती रवीवर ताव मारत होती. रवीने थंड स्वरात उत्तर दिले, अरे मग त्यात काय झालं? घरात थोडीशीच काम असतात आणि त्यातही ती ओरडू लागली आहे. ही गोष्ट सपनाच्या कानात बाणासारखी टोचली. हे शब्द ती सुषमाजींना प्रत्येक वेळी म्हणत असे की घरात थोडेच काम करत असतात. त्या क्षणी तिला पहिल्यांदाच जाणवले की जे काम तिला कमी वाटत होते ते काम किती जास्त आणि त्रासदायक आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयुषची काळजी घेणे, जेवण बनवणे, घर साफ करणे आणि प्रत्येक लहान गोष्टीवर जबाबदारी सुषमाजी सर्व दररोज तक्रार न करता आणि आज फक्त एका दिवसात स्वप्नाचे धाडस कमी होते. तिचा थकवा, तिचा राग आणि आयुष्य रडणे हे सर्व काही तिला सुषमाजींच्या आयुष्याची झलक दाखवत होते. त्याच दरम्यान वृंदावनमध्ये सुषमाजी आणि त्यांच्या मैत्रिणींसोबत मंदिराबाहेर बसल्या होत्या. फोन स्क्रीनवर स्वप्नाचे अनेक मिस कॉल होते. मंजूने विचारलं, सुषमा फोन का उचलत नाहीये? काहीतरी महत्त्वाचं काम असेल. दरम्यान वृंदावनमध्ये सुषमाजी त्यांच्या मैत्रिणींसोबत मंदिराच्या सर्व बसल्या होत्या. फोन स्क्रीनवर स्वप्नाने अनेक मिस कॉल होते. मंजूने विचारलं, पुष्पा फोन हा उचलत नाहीयेस? काहीतरी महत्त्वाचं काम असेल. सुषमाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाले, सध्या या शांत क्षणात आनंद घेण्यापेक्षा माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही. वृंदावनची 2 स्वप्नांची सहल सुषमाजींसाठी स्वप्नांपेक्षा कमी नव्हती. मंदिरातील भक्तिमय वातावरण, मित्रांचा सहवास आणि कान्हाजींना पहिल्यांदा तिला मिळालेली शांतता या सर्वांनी तिच्या मनात एक नवीन तवानेपणा आला होता. परत येताना जेव्हा तिच्या मैत्रिणी 2 महिन्यांनी पुढच्या प्रवासाचे नियोजन करत होते, तेव्हा सुषमाजी न डगमगता म्हणाल्या, हो मी पुढच्या वेळी येईन. तिचा आवाजात आत्मविश्वास होता. घरातील कामातून विश्रांती घेणे आवश्यक आहे. तिने स्वतःशीच विचार केला. बसच्या खिडकीतून येणारा थंड हवा तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरवत होता. पण घरी पोहोचताच समोरचे दृश्य पाहून सुषमाजींचे डोळे आश्चर्याने उघडले. संपूर्ण घर वादळाने ग्रस्त असल्यासारखे वाटत होते. स्वयंपाकघरात भांड्यांना ढग होत. सोफ्यावर कपडे पसरलेले होते आणि जमिनीवर खेळणी विस्कुरलेल्या होत्या आणि मध्यभागी बसलेला आयुष घाणेरड्या कपड्यांमध्ये मोठ्याने रडत होता आणि सपना बेडवर थकलेली होती. जणू ती पूर्णपणे थकली होती. क्षणभर सुषमाजींचे हृदय वितळले, पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात रागाचा भडका उडाला होता. सपना उठली आणि एक झटका देऊन उठली आणि सुषमाजींना पाहताच ओरडली, हे काय आहे आई? तुम्ही म्हणाला होतात की एका दिवसासाठी जात आहेत आणि तुम्ही 2 दिवस घेतले. मी इथेच एकटी सगळं कसं सांभाळणार याचा विचारही केला नाही त्यांनी. तुम्ही सुषमाजींनी भुवया उडवत उत्तर दिले, का सुनबाई, आज तुमच्या शाळेत सोमवारी ही सुट्टीच होती ना, मग इतका त्रास का? घरात फार काही कामही नसतं आणि आयुष्यही बिचारा लहान आहे, तो तुला इतका त्रास कसा देऊ शकतो? त्यांच्या आवाजात कठोरता होती, पण त्यांच्या डोळ्यात खोल अर्थ लपलेले होती. सपना गोंधळली. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द तिच्या घशात अडकले होते. सुषमाजींनी आयुषला आपल्या मांडीवर घेतलं, पण लवकरच तिला कळलं की त्याने पॅन्टमध्ये पोट्टी केलेली होती. मग सुषमाजी सपनाकडे वळल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, माझ्या अनुपस्थितीत तू माझ्या नातवाचे काही हाल करून ठेवले आहेस. त्याचे कपडे घाणेरडे विष्ठेने माखलेले आहेत आणि तू आरामात झोपलेली आहेस. जरा घराकडे बघ. संपूर्ण घरात पसरला आहे. संपूर्ण घर गोंधळलेलं आहे. मोलकरणीने ते साफ केलं असेल, पण
तुला सामान्य योग्य जागी ठेवता आले नाही का? खेळणी भांडी सगळं इकडे तिकडे पसरलेलं आहे आणि तू दिवसभर मोबाईल बघत राहिलीस का? सपनाचा चेहरा लाल आणि रागात डोलत होता. ती पटकन म्हणाली, ठीक आहे आई, मला समजलं. तुम्ही माझ्यावर सूड घेत आहात नाही का? सुषमाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात वेदना आणि दृढ निश्चयाचे मिश्रण होते. सूड नाही सुनबाई, मला फक्त तुला मी दिवसभर काय करते हे कळवायचे होते. 2 दिवसात तू आयुष आणि घरावर इतकी नाराज झालीस की तुला काही सांभाळायला येत नव्हते आणि मी हे सर्व रोज करते. दिवसभर मुलाची काळजी घेणे, सर्वांसाठी जेवण बनवणे, साफसफाई करणे आणि नंतर संध्याकाळी तुझे बोल ऐकणे. मी माणूस नाही का सुनबाई? मलाही थकवा येतो, मलाही वेदना होतात जेव्हा तू संध्याकाळी घरी येऊन मला बोलतेस की तुम्ही दिवसभर काय करत असता असे म्हणतात. स्वप्नाचे डोळे ओले झाले. तिने मान खाली घातली. सुषमाजींचे प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला भिडत होते. तिला आठवले की तिने आयुषला कसे मारले होते, तिने रवीशी कसे भांडण केले होते. तिने तिच्या आईचा फोनही उचलला नव्हता. 2 दिवसांच्या या एकाकी लढाईतून तिला सुषमाजी दररोज शांतपणे वाहून नेणारा थकवा आणि ओझे दिसून आले. तिचा घसा कोरडा पडला. ती हळू आवाजात म्हणाली की मला माफ करा, मी तुम्हाला खूप वाईट साईड बोलले, पण जेव्हा मला हे सगळं स्वतः करावं लागलं तेव्हा मला कळलं की तुम्ही किती काम करता. मी चुकीचे होते, प्लीज मला माफ करा. आतापासून मी तुम्हाला घरकामात मदत करेन. सुषमाजींनी क्षणभर सपनाकडे पाहिलं, मग हसत म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी आयुषची काळजी घेईन. तू स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी बनव, मला खूप भूक लागली आहे. आता तिच्या आवाजात राग नव्हता तर एक मातृशक्ती होती. सपनाने पाहिलं की सुषमाजी तिच्या नातवाचे कपडे बदलत त्याला प्रेमाने मिठी मारत होत्या आणि आयुष शांतपणे तिच्या साडीने मांडीवर घेऊन खेळत होता. हे पाहून सपनाला एक विचित्र शांतता जाणवली. ती स्वयंपाकघरात गेली आणि आरामात स्वयंपाक करू लागली. तिलाही भूक लागली होती. आज 2 दिवसांनी सपनाने आरामात बसून जेवण केले. त्या दिवसानंतर ती घरकामात शक्य तितकी मदत करू लागली. सकाळी भाज्या शिजवण्याव्यतिरिक्त संध्याकाळी स्वयंपाकघरातही ती सुषमाजींना मदत करू लागली. आता सपना जेवणाची काळजी घेत असे आणि सुषमाजींनी स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. कधी मित्रांसोबत सत्संगला जायचं, कधी बाजारात फिरायला जायचं, कधी बाल्कनीत बसून चहा घोटात तिची आवडती गाणी ऐकायची. नात्यांमधली खोली आता हळूहळू प्रेम आणि समजूतदारपणाच्या फुलाने भरत होती. कथा इथे संपली नाही. उलट समजूतदारपणा, आपलेपणा आणि शांत जीवनाचा एक नवीन प्रवास सुरू झाला होता. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुषमाजींनी उचललेलं पाऊल बरोबर होतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.